हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट. तर आता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने आता रुसलेल्या रागवलेल्या कृष्णाला समजवण्यासाठी दुष्यंत वेगवेगळ्या पद्धतीने नवनवीन आयडिया शोधून काढणार आणि कृष्णाला मनवणार. चला तर मग सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहतोय की बाळजाबाई ज्या आहेत त्यांना तर आता कळून चुकलंय की कृष्णा शुद्धीवरती आली म्हणजे पुन्हा ती रांगडे पाटलांच्या घरात येऊ शकते. मग आता काहीही करून या कृष्णाला रांगडे पाटलांच्या वाड्यावर येऊच द्यायचं नाही आहे असं बाळजाबाईंनी पक्क ठरवले. मग यासाठी त्या पुन्हा एकदा आता पूजा आणि सावित्रीची मदत घ्यायचं ठरवतात आणि आता त्या पूजाला आणि सावित्रीला म्हणत असतात की पूजा, जर तुला खरोखर रांगडे पाटलांची सून म्हणून या वाड्यात यायचं असेल ना, तर त्यासाठी तुला कृष्णा नावाचा काटा बाजूला करावा लागेल. सावित्री हिला आता प्रश्न पडतो, बाळजाबाई नेमकं काय बोलते. मग बाळजा सांगते, मी म्हणते ते ऐक नीट. हे बघ, त्या कृष्णीबरोबर आता जर तू तिरस्कारानं कडू वागलीस का नाही, तर ती कृष्णा बी तुझ्याबरोबर तशीच वागायला जाईल आणि ते आपल्या फायद्याचं ठरणार नाही. आपल्याला आता गोड बोलून अलगच काट्यानं काटा काढायचं आहे. त्यामुळं आता त्या कृष्णीला आपण असं वागवायचं ना की ती स्वतःहून मजबूर झाली पाहिजे दुष्यंतला त्याच्या आयुष्यात एकलं पाडून जायला. आणि एक डाव ती कृष्णी दुष्यंतला एकलं पाडून गेली का मग दुष्यंत फक्त तुझा असेल. पूजा, कळलं नवं मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर लगेचच पूजा म्हणते, हो कळलं, तुम्ही काही काळजीच करू नका. माझ्या बाजूने मी माझं काम अगदी व्यवस्थित आणि चोख करेन. त्याबरोबर बाळजाबाई सावित्रीला सुद्धा सांगतात, आणि सावित्री तू सुद्धा थोडे दिवस तुझ्या मनात त्या कृष्णीबद्दल जे काय ईश आहे, जे काय राग आहे, तो समजा असा समज की नाहीच आहे, गिळून टाक, पिऊन टाक. त्याबरोबर पुढं बाळजाबाई म्हणत असते, आपल्याला काय बी करून त्या कृष्णीला ह्या वाड्याच्या बाहेर घालवायचं आहे. एकदा का ती ह्या वाड्याबाहेर गेली की थोडे दिवस तिला तुमच्या घरात आपण ठेवून द्यायची आणि काही दिवसानंतर एकदा का ती बरी झाली, गावकरी तिला इसरून गेले का नाही, की मग आपण पुण्यांदा तिचा खेळ संपवायचा. तिला ह्या गावातनं सुद्धा निस्तनाबूत करून टाकायची. पण थोडे दिवस आपल्याला ह्यो कृष्णा नावाचा त्रास सहन करावाच लागणार आहे. ती डोईजड झालेली कृष्णा आपल्याला डोक्यावरनं आपटून टाकायची असेल तर म्या सांगते ते समज तुम्हा दोघींना करावं लागेल. मग पूजा म्हणते, तुम्ही सांगाल ते सगळं करायला मी तयार आहे. मग बाळजाबाईंच्या प्लॅनप्रमाणे आता पूजा ही कृष्णाला भेटायला हॉस्पिटलला आलेली असते आणि हॉस्पिटलला कृष्णाला भेटून पूजा म्हणत असते, कृष्णा खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुझ्यासमोर हात जोडते, तुझी माफी मागते. पण खरंच सांगते, माझं डीवर खूप म्हणजे खूप प्रेम होतं गं, अगदी मनापासून खूप प्रेम होतं. पण अचानक आमच्यात एक छोटासा गैरसमज झाला, एक भांडण झालं आणि त्यामुळे सगळं विचित्र घडलं, सगळं बदलून गेलं. पण असो, ते सगळं काहीही असलं तरी म्हणून मी माझ्या बहिणीच्या सुखाच्या आड येईन इतकी नालायक बहीण मी नक्कीच नाही गं. आजपर्यंत बाबा गेल्यानंतर तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस. मला शाळा शिकवलीस, कॉलेज करवलंस, एवढ्या चांगल्या ठिकाणी जॉब मिळाल्यानंतरही तू मला पैसे पाठवत राहिलीस. माझ्यासाठी तू खूप काही केलंस. मी मात्र तुला प्रत्येक वेळी नावं ठेवली, दोष दिले कृष्णा. पण मी खरं सांगते, माझ्या मनात तुझ्याबद्दल वाईट असं नाही आहे गं. जेव्हा दुष्यंतचा फोन आला ना की तुला हॉस्पिटलाइज केलं आहे, तेव्हा माझ्या जीवाचं अगदी पाणी झालं. कृष्णा, तू घाबरू नको आणि काळजी तर मुळात करू नको. डी फक्त तुझा आहे आणि फक्त तुझाच राहील. अगं, तू माझ्यासाठी आजपर्यंत एवढं काही केलं आहेस. तू मला शिक्षण दिलंस, माझा खर्च केलास, माझ्यासाठी राबलीस. जर तू माझ्या घरासाठी एवढं केलंस तर माझ्या ह्या बहिणीसाठी मी एवढं नाही का करणार? मी स्वतःच्या प्रेमाचा त्याग नाही का करणार? कृष्णा, काळजी नको करूस. मी तुझ्या आणि डीच्यामध्ये कधीच नाही येणार. माझं मन झुरत राहिलं तरीही चालेल, माझं खरं प्रेम मला नाही मिळालं तरीही चालेल, पण मी तुझ्या स्वप्नांच्या आड, तुझ्या सुखाच्या आड नाही ग येणार. खरंच एक बहीण म्हणून दुसऱ्या बहिणीचा संसार मोडणं मला नाहीच आवडणार.
मी येते एवढं बोलून आता ती तिकडनं निघून जाते. आता हे सगळं ऐकून कृष्णाला पूजाचं वाईट वाटतं आणि ती विचार करते दुष्यंत सरकार आणि पूजाचं खरंच एकमेकांवर लई प्रेम आहे याचा अर्थ. त्यानंतर मग सावित्रीसुद्धा कृष्णाला भेटायला येते आणि सावित्री आता कृष्णाला म्हणत असते, कृष्णे बाळा काय ग ही अवस्था करून घेतल्या स्वतःची. कृष्णे हे बघ तुझ्यामध्ये आणि दुष्यंत सरकारांमध्ये काय झालं काय नाही मला काय बी ठावं नाही आणि मला ते समजा जाणून बी घ्यायचं नाही. कृष्णे अगं म्या तुझ्यावर कावतो, तुला 4 सबूत बोलतो, तुला वेडवाकडं बोलायलो आहे म्हणून तुला वाटतं की तुझ्या आईचं तुझ्यावर प्रेम नाही. पण बाळा तसं नाही आहे गं. आई आहे ना म्या, माझं कुठून का नाही पण थोडंफार तुझ्यावर बी प्रेम आहेच की. तुझी बी काळजी मला आहेच. अगं जेव्हा मला भक्तीनं सांगितलं का नाही तुझी ही असली काहीतरी अवस्था झाल्या तेव्हा माझ्या पायांखालची जमीन सरकली बघ. ते काही नाही. आता एक डाव तुला बरं वाटायला लागलं का नाही, तुला डॉक्टरांनी सुट्टी दिली की तू आपल्या घरला यायचं. आपल्या घरला आलीस की म्या मस्त तुला माझ्या हाताने गरम गरम तूप रोटी खाऊ घालन. मग बघ कशी मस्त जाडजूड होशील आणि भोपळ्यागतनी होऊन पुण्यांदी सासरी जाशील. त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणत असतो, पण 1 मिनटं तुम्ही हे असं कसं बोलताय. नाही म्हणजे कृष्णाला माहेरी का घेऊन जाल तुम्ही. तिला जर बरं नाही आहे तर उलट आता तर तिला यावेळी माझी सगळ्यात जास्त गरज आहे म्हणून तुम्ही कृष्णाला माहेरी घेऊन जाऊ नका. मी कृष्णाला रांगडे पाटलांकडेच घेऊन जाणार. त्याबरोबर आता जेव्हा कृष्णाला डिस्चार्ज मिळतो तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, मला माझ्या घरी जायचं आहे, माझ्या माणसांबरोबर राहायचं आहे. कितीतरी दिसानं नाही आयुष्यात पहिल्यांदा माझ्या आईनं माझ्या डोक्यावरनं एवढ्या प्रेमानं मायेचा हात फिरवला आहे. तो हात ती माया ते समज लाथाडून नाकारून ह्या बळजबरीच्या नात्यासाठी मला रांगडे पाटलांच्या वाड्यावर येण्यात काही बी रस नाही. म्या माझ्या आईबरोबर माझ्या घरला जाणार आणि पुण्यांदा म्या कधी बी रांगडे पाटलांच्या वाड्यावर यायचो नाही. आजच्यानंतर रांगडे पाटलांच्या वाड्याचा आणि माझा संबंध संपला. आता म्या कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील नाही तर पुन्हा एकदा कृष्णा भैरूबा कोल्हापुरे आणि माझी हीच ओळख मला आयुष्यभर जन्म पुरू शकते. कळलं ना व तुम्हासनी. म्या येतो. त्याबरोबर मग कृष्णा सावित्रीला म्हणते, आहे तू आल्यास ना व मला घ्यायला, मग तुला म्या अशा रित्या हातानं पाठवीन वय. म्या तुझ्याबरोबरच घरला येणार. एवढ्या दिवसानं पहिल्यांदा तू मला लेक म्हणून जवळ घेतल्यास. तुला ठावं नाही आज मला केवढा आनंद व्हायला येते. जर हा अपघात झाला त्यामुळे एवढ्या गोष्टी बदलल्या असतील ना, तू आणि भक्ती माझ्या एवढ्या जवळ आला असाल ना, तू आणि पूजा माझ्यासोबत राहणार असाल ना, तर बस मला दुसरं काय बी नको. तर दुष्यंत हा आता कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा हे बघ मला मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली, मी तुला आधी सगळं सांगायला हवं होतं, पण म्हणून तू मला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. प्लीज कृष्णा तू माझ्यापासून लांब जाऊ नकोस. जर तू माझ्यापासून जाम लांब गेलीस ना तर मला हे सगळं सहन नाही होणार. मला त्रास होईल ग कृष्णा या गोष्टींचा. तुझ्या व्यतिरिक्त मी आता माझं आयुष्य इमॅजिनच नाही करू शकत. अगं तू माझ्या आयुष्यातल्या रोजच्या दिवसातला एक अविभाज्य घटक झालेली आहेस आणि असं असताना तू जर मला अशा अचानक सोडून गेलीस तर ते कसं चालेल. कृष्णा प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो आहे. मला माहिती आहे तुला माझा राग आला आहे, मी तुझ्यापासून गोष्टी लपवल्या, मी तुला काही सांगितलं नाही. मग ह्या गोष्टींवर नाराज होऊन तू तुझ्या घरी चालली आहेस, माहेरी चालली आहेस. पण प्लीज असं नको वागू. अढळरावसुद्धा कृष्णाला म्हणत असतात, कृष्णे हे बघ तुला माहेरी जावं वाटायला ह्यात काही खोट नाही तुला वाटत असेल माहेरी जावं, जरा आजारपणातनं बरी झाल्या आईबाबरोबर राहावं, समजा ठीक आहे पोरी. पण म्या काय म्हणतो आता हे असलं माहेरी निघून जाण्यापेक्षा अगं तू आपल्या घरला चल, तुला बरं वाटलं की मग माहेरी ये की. त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो असं कशापायी करायला आहे. तसं बी आता म्या त्या घरात येऊन काय अर्थ उरलेला नाही आहे आता माझा त्या घराशी, पण तरी पण तुम्ही म्हणायलाय म्हणून मी एखाद वेळी तिकडे यायला तयार झालो बी असतो. अहो पण तुम्ही एक गोष्ट इसरायला आहे काय, माझी आई मला पहिल्यांदा एवढ्या प्रेमानं घरी बोलवायला आणि आईचा सबूत मोडायचा नसतो असं तुम्हीच म्हणता ना. मग माझ्या आईनं सांगितलेलं म्या तरी कसं मोडू. आई म्हणायला नवं घरला चल म्हणून, तर म्या आईबरोबर घरलाच जाणार. आणि तसं बी आता रांगडे पाटलांच्या वाड्यावर माझं काय बी उरलेलं नाही. मग कृष्णा ही सावित्रीबरोबर घरी येते
आता सावित्रीबरोबर घरी आल्यानंतर सावित्री विचार करते ह्या कृष्णाला शेतात वगैरे कुठे सोडायला नको, कारण जर ह्या कृष्णाला शेतात वगैरे जायला मी सोडलं तर मग ही कृष्णा तिकडे दुष्यंतला भेटू शकते आणि काहीही झालं तरी कृष्णाची आणि दुष्यंतची भेट होता कामा नये. त्यासाठी मला या कृष्णाला कायम घरातच ठेवायला हवं. मग सावित्री आता कृष्णाजवळ बोलत असताना तिला सांगते, हे बघ कृष्णे, आता तू घराबाहेर कुठं बी पडायचं नाहीस, फक्त आराम म्हणजे आराम करायचा. तुला काय हवं काय नको, दुकानातनं काय पाहिजे असलं ते समजा आमच्यापैकी कुणाला बी सांगायचं. आणि जर पूजीनं नखरे केले की नाही तुझं काम ऐकायला तर मला सांग, ह्या येळी का नाही चांगली काठी सांगतो बघ तिला. हे ऐकून कृष्ण हसते. त्याबरोबर मनातल्या मनात सावित्री म्हणत असते, कृष्णे हास हास, तुला किती हसायचं आहे तेवढं हास. तसं पण तुझे दुःखाचे दिवस लवकरच जवळ यायलेत. एक डाव माझ्या पूजीचा आणि दुष्यंत सरकारांचं लगीन झालं का नाही की मग म्या तुला असली घराबाहेर काढून फेकतो का नाही ते फक्त बघत बसशील. आता माझ्या लेकीच्या सुखासाठी म्या तुझ्याशीच काय अखंड देशाबरोबर अखंड जगाबरोबर गोड बोलू शकतोय. माझ्या पूजीचं सुख आहे दुष्यंत सरकारांशी लगीन करणं, ते तिचं सपान आहे. आणि माझ्या लेकीचं सपान पूर्ण करण्यासाठी एखाद्याच्या सपनाला जर सुरुंग लावावा लागत असेल ना तरी पण म्या मागं बघणार नाही. माझ्या लेकीपेक्षा मला काय अधिक नाही. त्यानंतर इकडे आता कृष्णा विचार करते की बास, किती दिवस असं घरात पडून राहू. आता शेवटी कामाधंद्याला लागायला पाहिजे. घरात बसून बसून मला दुष्यंत सरकारांची लई जादा आठवण येते. सतत आपलं त्यांचंच नाव घेत राहावं असं वाटते. हे असं होणं बरोबर नाही. त्यापेक्षा म्या एक काम करतो, म्या काहीतरी कामात माझं मन रमवतो. एक डाव माझं मन रमलं की मग मला पण बरं वाटू लागल आणि एक डाव मला बरं वाटायला लागलं की समजूच कसं बरोबर होऊन जाईल. आणि तसं बी आईनं सांगितलं घरला राहा आराम कर, म्हणून म्या पण घरला राहायला पाहिजे असं काही नाही. आता तसं बी बाचं कर्ज बिर्ज फेडायचं आहे अजून, असा विचार करत कृष्णा आता शेतावर येते. शेतावर ती कामं सुरू करते. हे बघून आता लगेचच इकडे दुष्यंत हा कृष्णाला मदतीसाठी तिकडे गेलेला असतो. आणि मग आता तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा अगं काय हे, तुला हे सगळं करण्याची काय गरज आहे, कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला, तुला बरं नाही आहे ना. त्यावर कृष्णा दुष्यंतला सडेतोड उत्तर देत म्हणते, हे बघा मी काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही मला सांगू नका, मी बरोबर माझं बघून घेईन, समजलं ना. त्यावेळी मग दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं. त्यावर कृष्णा म्हणते, अहो असं मधीच काय उभं राहिलं आहे, एक बाजूला बाकी, मी म्हणलं नवं मला शेतात काम करायचं आहे म्हणून. मग त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा हे बघ माझं ऐकून घे, नाही मला मान्य आहे की म्हणजे माझ्याकडनं चूक झाली, पण म्हणून त्याची मला एवढी मोठी शिक्षा नको ना देऊ. प्लीज कृष्णा प्लीज समजून घे. त्याबरोबर कृष्णा काहीच ऐकत नसते. मग दुष्यंत म्हणतो, आता मी तुला शेतीच्या कामात मदत करणार. आणि मग रांगडागडी दुष्यंत बनून आलेला असतो एकदम दुष्यंत, आणि तो आता कृष्णाच्या शेतामध्ये राबायला सुरुवात करतो. तर हे सगळं काही आता सावित्रीच्या कानापर्यंत गावातल्या बायकांमुळे पोहोचतं की दुष्यंत सरकार आणि कृष्णा मस्त शेती करायल्यात, म्हणजे एकदम क्यूट दिसायल्यात. आता हे सगळं कळल्यावर सावित्री विचार करते, हे दुष्यंत सरकार का म्हणून त्या पोरीच्या पाठी लागल्यात मला काही कळना झालंय. एवढं काय सोनं लागलंय त्या पोरीला. नाही ते काय बी असलं तरी लगीन मात्र दुष्यंत सरकारांनी माझ्या पिलाबरोबरच करायला पाहिजे. माझ्या पिलाचं भविष्य मी हे असलं वाया जाऊ द्यायचो नाही, हे समजा पहिलं बाळजाबाईसने सांगायला पाहिजे. मग लगेचच आता सावित्री ही बाळजाबाईला कॉल करते आणि बाळजाबाईंना सांगते, बाळजाबाई एक डाव तुमचा पोरगा काय रंग उधळायलाय ते बघा जरा, या तुम्ही म्हणजे तुम्हासने समजल. अहो म्या दुष्यंत सरकारसने आणि त्या कृष्णीला भेटता येऊ नये यासाठी त्या कृष्णीच्या प्रत्येकी 4-4 गोळ्यांचा खर्च म्या परवडत नसताना करायलोय. का तर तिनं गोळ्या आणायसाठी सुद्धा बाहेर जाऊ नये, शेतीची कामं करायला जाऊ नये, पण घडतंय मात्र तेच. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, बरं बास, म्या जाऊन स्वतःच्या डोळ्यानं बघतो. एक डाव म्या माझ्या डोळ्यानं बघितलं ना का मला खातर जमा होईल, तोवर माझ्या दुष्यंतावर हे असले आरोप करायचे नाही. मग बाळजाबाई खाली येतात आणि आता बाळजाबाई बघतात तर काय, दुष्यंत कृष्णाला मातीत खड्डा खणून देतोय आणि तो सुद्धा अगदी प्रेमाने कृष्णाकडे हसत बघून. मग बाळजाबाई यांच्या
तळपायाची आग मस्तकात जाते. त्यांना वाटत असतं की म्हणजे काय आहे हे सगळं, मी एवढे प्रयत्न करते ह्या दोघांना वेगळं करण्यासाठी, मी एवढे प्रयत्न केले पण तरीही हे दोघं वेगळे होत नाही आहेत, उलट हे दोघं आणखीन जास्त जवळ येत आहेत. मी विचार केला होता की जर कृष्णा हिला मी घरात घेतलं नाही, जर तिला मी तिच्या आईच्या घरी पाठवलं तर ती दुष्यंतपासून लांब जाईल, पण उलट जितकी ती दुष्यंतपासून राहायला लांब गेली तितकी जास्त ते दुष्यंतच्या मनाच्या जवळ आले. नाही नाही नाही, हे सगळं होऊन नाही चालणार. काहीतरी अशी चाल आता पुढची मला खेळायला हवी की नाही की ज्यामुळं ही कृष्णा कायमची रांगडे पाटलांच्या आणि दुष्यंतच्या आयुष्यातनं निघूनच जाईल. पण काय करू, काय अशी चाल खेळू, बाळजाबाई ह्या विचारात मग्न असतात. बाळजाबाईने ठरवलेलं तर आहे की कृष्णाला अशी सुखी सोडायची नाही. माझ्या लेकाबरोबर सारखी राहते काय, माझ्या लेकाला तिच्या हातातलं बावलं समजते काय, आता कळलं ही बाळजा काय चीज आहे. त्याबरोबर इकडे आता अढळराव हे मात्र देवीआईकडे प्रार्थना करत असतात आणि ते आता देवीआईचे आभार मानत असतात की देवीआई काल तुझे आभार मानायचे राहून गेले. अगं तू कृष्णाला शुद्धीवर आणलंस, दुष्यंताला तू चांगली सद्बुद्धी दिलीस. दुष्यंत कृष्णाकडे सवतावून गेला, त्यानं कृष्णाची माफी मागितली. कृष्णाबरोबर आयुष्यभर आता तो असाच राहिला पाहिजे असा आशीर्वाद तू त्यांच्या जोडीला देशील याची बी मला खात्री आहे. देवीआई तुझी कृपा आहे त्यांच्यावर, म्हणूनच तर त्यांचं लग्नगाठ बांधल्या गेल्या नवं. तुझ्या मनात काय आहे काय नाही हे फक्त तुलाच ठाव, पण माझ्या मनात ह्या गावाचं भलं व्हावं, ह्या गावाचं कल्याण व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बाळजाच्या तावडीतनं हे गाव सुटावं हे आहे. त्या सगळ्यासाठी त्या कृष्णीला आशीर्वाद दे. कृष्णी आयुष्यभर अशीच धडधाकट राहू दे. कृष्णे मला तुझ्यावर पुरी खात्री आहे की तू त्या बाळजाची मस्ती जिरवणारच. तर दुसऱ्या बाजूला दुष्यंतला शेतात असं काम करताना बघून, राबताना बघून बाळजाबाई आधीच रागात असतात. त्यावेळी त्यांच्याकडे मैनावती येते आणि मैनावती आणखीन आगीत तेल ओतायची कामं करत म्हणते, बापरे बाळजाबाई, अहो आज पावतर तुम्ही ज्या लेकाला पाल फुलात जपलं, अहो त्याच्या हाताला बोटाला कधी साधा योग मातीचा कण नाही लागू दिला आणि तुमचा तोच दुष्यंत आज त्या कृष्णीसाठी मातीत राबायलाय. बापरे, विश्वास नाही पटना झाला हो. त्याबरोबर मग लगेचच बाळजाबाई तिला म्हणतात, बास झालं तुझं, तुला काय वाटतं तू मला टोमणे मारायलास हे मला कळणार नाही होय. त्यावरती म्हणते, अहो नाही म्या तर फक्त बरं मॅच जातो उगाचच्या उगाच आता तुम्ही माझ्यावर कावशील. त्याबरोबर लगेचच आता तिकडनं ती निघून जाते. तर बाळजाबाई विचार करतात, पण खरोखर मैनावती जे बोलली ते चुकीचं काही नव्हतं. दुष्यंत सध्या त्या कृष्णाच्या खूपच जास्त मागे करू लागला, काहीतरी तिचा बंदोबस्त केलाच पाहिजे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.